मित्रांनो, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी केंद्र सरकारची एक जनरल इन्शुरन्स मध्ये डील करणारी कंपनी आहे। सध्या 100% शेअर या कंपनीमध्ये केंद्र सरकारचा आहे। याच्यामध्ये 250 जागांसाठी एक नवीन रिक्रुटमेंट आली आहे। युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड असं कंपनीचं पूर्ण नाव आहे। जरी कंपनी जरी असली तर मी पुन्हा सांगतोय की केंद्र सरकारचा पूर्ण स्टेक आहे। खूप चांगला पगार, खूप चांगली अपॉर्च्युनिटी ही बँकिंगची तयारी किंवा इतर तयारी करणाऱ्या मुलांसाठी आहे, कारण यांचा सिलेबस जो आहे हा कम्प्लिटली रिलेटेड टू बँकिंग आहे। आता जरी तुम्हाला जागा फक्त 250 दिसत असल्या तरी 250 या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर या पदाचं जे नाव आहे ते आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, म्हणजे ऑफिसर कॅडरमध्ये हा जॉब आहे। जुने विद्यार्थी आपले या इन्शुरन्स कंपनीमध्ये ऑलरेडी काम करतात। लेस पब्लिक कॉन्टॅक्ट, म्हणजे एखादा प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून तुमचं सिलेक्शन झालं तर त्याच्याऐवजी जर तुमचं या कंपनीमध्ये सिलेक्शन झालं तुम्ही डेफिनेटली रिकमेंड करेल की बाबांनो तुम्ही ही कंपनी जॉईन करा रादर दॅन एखादी नॅशनलाइज बँक, कारण प्रोबेशनरी ऑफिसरला त्या मानाने कामाचा लोड हा कंपॅरेटिव्हली जास्त आहे। आता या कंपनीमध्ये जे रिक्रुटमेंट आल्यात 250 रिक्रुटमेंट आहे। याचं बायफर्गेशन जर तुम्ही बघितलं तर या पद्धतीने रिक्रुटमेंट आहे। 102 जनरल कॅटेगरीसाठी, ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी, ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल आणि हा पीडब्ल्यूडीचा कोटा आहे। आता या पद्धतीने ही रिक्रुटमेंट आहे। आता यासाठी नेमकं क्वालिफिकेशन कोणकोणते लोक असे आहेत की जे यासाठी एलिजिबल आहेत, कोणत्याही शाखेची पदवी, एनी ग्रॅज्युएट आर एलिजिबल टू अप्लाय दिस रिक्रुटमेंट, म्हणजे कोणत्याही शाखेची पदवी। फक्त जर तुम्ही जनरल आणि ईडब्ल्यूएस आणि ओबीसी कॅटेगरीला बिलॉंग करत असाल तर तुम्हाला 60% अट आहे। ग्रॅज्युएशन झालेलं असावं तुमचं 31 डिसेंबर 2023 पर्यंत, तोपर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तरच तुम्ही एलिजिबल आहे। सर मी फायनल इयर ॲपियर आहे, जून मध्ये माझा निकाल लागेल, मी एलिजिबल आहे का? नाही, तुम्ही लोक एलिजिबल नाही आहेत। कोणते लोक एलिजिबल आहे? ज्या लोकांचं ग्रॅज्युएशन 31 डिसेंबरच्या अगोदर फायनल रिझल्ट हातात आलाय। 60% मिनिमम अट आहे जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी कॅटेगरीसाठी। एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीसाठी ही अट 55% 55%ची। आता यातनं एक कन्फ्युजन आहे की पीडब्ल्यूडी कॅटेगरीसाठी नेमका पर्सेंटेजची अट दिलेली आहे, पण मोस्टली ही अट जी आहे ही 55% पीडब्ल्यूडी साठी सुद्धा, कारण यापूर्वी एक एनआयसीएल ची जाहिरात आली होती, सेम त्याच्यामध्ये हाच क्रायटेरिया त्यांनी दिला होता। सोबत वयोमर्यादा काय, तर वयोमर्यादा 21 ते 30 वर्ष जनरल कॅटेगरीसाठी, ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 20 to 30 इयर्स। ते सोबत पुन्हा जर तुम्ही ओबीसी कॅटेगरीला बिलॉंग करत असाल तर +3 म्हणजे 33 वर्ष, एससी एसटी कॅटेगरीला बिलॉंग करत असेल तर +5 म्हणजे 35 इयर्स पर्यंत तुम्ही या परीक्षेसाठी एलिजिबल आहात। बर, कम्प्युटर नॉलेज, जसं मी सांगितलं की ग्रॅज्युएशन झालं असावं, सोबत तुमचं कम्प्युटर नॉलेज झालं असावं, म्हणजे कम्प्युटरचं नॉलेज असावं। कम्प्युटरचं नॉलेजमध्ये काय काय चालू शकतं? MS CIT चालेल, टॅली झालं चालेल, सोबत तुमचं MS ऑफिस मधला एखादा डिप्लोमा कोर्स झालाय तोही चालेल, किंवा तुम्ही 10वी पासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत एखाद्या वर्षात कम्प्युटर ॲज अ सब्जेक्ट शिकलेला आहे आणि तुमच्या मार्क मेमोवरती कुठेतरी मेन्शन केलंय की हा कम्प्युटर ॲज अ सब्जेक्ट या विद्यार्थ्यांनी शिकलाय, तर तेही लोक कम्प्युटर ॲज अ नॉलेज म्हणून, कम्प्युटरचं नॉलेज म्हणून कन्सिडर केल्या जातील की यांना कम्प्युटरचं नॉलेज आहे। सोबत एक्झामची फीस किती आहे, तर एक्झामची फीस यांची थोडी तगडी आहे। 1000 रुपये जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी साठी, प्लस एससी एसटी पीडब्ल्यूडी साठी 250 रुपये फीस आहे, 250 रुपये फीस आहे। तर अशा पद्धतीने हा संपूर्ण प्रोसेस आहे, या पद्धतीने एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे। आता हे समजून घेऊया की नेमकी सिलेक्शन प्रोसेस काय। सिलेक्शन प्रोसेस एकदम सिंपल आहे, सिंगल एक्झाम आणि इंटरव्ह्यू, नो प्री नो मेन, सिंगल एक्झाम। मग सिंगल एक्झाम मध्ये कुठले कुठले सब्जेक्ट किती मार्कांना कशा पद्धतीचं वेटेज आहे, तर बघा लॉजिकल रिझनिंग 50 क्वेश्चन 50 मार्क, इंग्लिश 50 क्वेश्चन 40 क्वेश्चन 40 मार्क, लॉजिकल रिझनिंग 50 क्वेश्चन 50 मार्क, इंग्लिश 40 क्वेश्चन 40 मार्क, त्यानंतर क्वांट 50 क्वेश्चन 50 मार्क, जनरल अवेअरनेस। आता स्पेशल रेफरन्स टू फायनान्शियल सेक्टर, नॉर्मली इन्शुरन्सची एक्झाम असेल तर इन्शुरन्स सेक्टर विचारले जातात, पण यांचं म्हणणं नाही इन्शुरन्स नाही विचारणार, फायनान्शियली सेक्टर, ज्याला आपण बँकिंग अवेअरनेस म्हणावं का, नाही, थोड्याफार प्रमाणात बँकिंग अवेअरनेस विचारलं जाऊ शकतं, पण रिलेटेड टू फायनान्स। निर्मला सीतारामन ताई ज्या मावशी ज्या बोलतात की हे स्टेटमेंट आहे, या काही न्यूज, काही रिसेंटली त्यांच्या रिलेटेड न्यूज असतील, त्यांनी रिसेंटली लॉन्च केलेल्या स्कीम्स असतील, या रिलेटेड जनरल अवेअरनेस करंट अफेअर्स असू शकतं। सोबत कम्प्युटर लिटरसीचे 20 क्वेश्चन 20 मार्क, असे 200 क्वेश्चन आणि 200 मार्कांचा हा पेपर आहे।
कंपोजिट टाइम 2 तासांचा आहे, म्हणजे कुठल्याही सेक्शनमधून कुठल्याही सेक्शनमध्ये तुम्ही स्विच करू शकता. डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश नाहीये, तो एक बेनिफिट आहे की तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश टायपिंग करायची गरज नाही, प्री मेन्स नाहीये, हे एक बेनिफिट आहे. त्यामुळे सिंगल एक्झाम आहे, प्रत्येकाने रिस्क घेऊन पाहिली पाहिजे. जनरल इन्शुरन्स कंपनी GIC ची एक 6 वर्षापूर्वी एक जाहिरात आली होती जनरल इन्शुरन्स कंपनीची, 5 ते 6 वर्षापूर्वी. त्या कंपनीमध्ये महाराष्ट्र पूर्ण अक्रॉस इंडियामध्ये अराउंड 100 जागा होत्या आणि त्या 100 जागांमध्ये आपल्या क्लासची एक मुलगी जी फ्रेश बीकॉम झालं होतं, बीकॉम झालं, 1 वर्षामध्ये गॅप पडला, अभ्यास केला, कॅटचं प्रिपरेशन केलं, नाही झालं कॅट, बँकिंग केलं, एक पण प्री निघाली नाही, एक पण मेन्स निघाली नाही. जनरल इन्शुरन्स कंपनीची एक सिंगल एक्झाम होती, एक्झाम दिली, इंटरव्ह्यू दिला, फायनल सिलेक्शन झालं. अराउंड त्यावेळेस 70 ते 80 हजार रुपये पगार 5-6 वर्षापूर्वी होता. आता 1,00,000-1.25 लाखाच्या आसपास पगार तिला डेफिनेटली पडत असेल. सांगण्याचा उद्देश असा आहे की आपण विचार करतो की 250 जागा आहे, पण जेवढ्या जागा कमी आहेत तर कॉम्पिटिशन पण कमी आहे. आपल्याकडे 4-5 हजार जागा निघल्या तर गावागावात दौंडी पिटल्या तर बाबा तलाट्याच्या 5,000 जागा आहे, 1 वर्षापासून ऍडव्हर्टिजमेंट आली आहे, अजून काहीच गोंधळ कळायला मार्ग नाही आहे. टेटची परीक्षा होऊन 1 वर्ष झालं, अजून रिक्रुटमेंट प्रोसेस संपलेली नाही, अजून जागाच निघालेली नाहीत. तर असा राज्य सरकारचा एकूण कारभार आहे. हात जर इकडे बघितलं तर याचं अवेअरनेस पण त्या मानाने कंपॅरेटिव्हली खूप कमी आहे. बरं, जर मी तलाठी झालो, मी मास्टर झालो, त्याच्यापेक्षा हा माझा पगार जास्त आहे. तिकडं हेक्टिक कंपॅरेटिव्हली जास्त आहे, इकडे हेक्टिक अजिबात नाही. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणजे ॲज गुड एज असिस्टंट मॅनेजरचं काम करतो, काही वर्षात तो मॅनेजरियल लेवलला जातो. सध्या इनिशियल सॅलरी मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये 88,000 रुपये, विच इज मोर दॅन इनफ. मी असं म्हणतो, एक संसाराचा गाडा सुखात आणि आनंदात चालण्यासाठी 88,000 रुपये सॅलरी खूप त्या मानाने चांगली आहे. ग्रॉस सॅलरी आहे ती 8-10 रुपये कडून 78-80 रुपयाच्या आसपास तुमच्या हातात डेफिनेटली सॅलरी येईल. त्यामुळं या परीक्षेचा फॉर्म प्रत्येकाने भरला पाहिजे, थोडी रिस्क घेऊन पाहिली पाहिजे, कारण डिफिकल्टी लेवल यांची खूप काही अवघड नसते. लोकांना वाटेल की सर मग एकच एक्झाम आहे, खूप डिफिकल्टी लेवल एक्झामची असेल, अजिबात नाही. मी तुम्हाला हेही सांगतो, IBPS PO, SBI PO हे तर लय पार डिफिकल्टी लेवल आहे. RRB क्लर्क, RRB PO मेन्सच्या रेंज बाउंड, त्या रेंजमध्ये यांची डिफिकल्टी लेवल असेल. याच्यापेक्षा जास्त पेपर यांचा अवघड नसतो, खूप लेवल यांची कंपॅरेटिव्हली इझी असते. म्हणून म्हणतोय प्रत्येक वेळेस प्रत्येकाने फॉर्म भरा. भरण्यामागचं रिझन जॉब चांगला आहे, सॅलरी चांगली आहे, किरकिर नाही आहे. ऍप्लिकेशन फॉर्म कधीपासून चालू होणार आहे? 8 जानेवारीपासून ऍप्लिकेशन फॉर्म ऑलरेडी स्टार्ट झालेत. 23 जानेवारीपर्यंत लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन आहे, 23 जानेवारी. सर याची एक्झाम कधी असेल? याची एक्झाम टेंटेटिव्हली 13 फेब्रुवारी 2024 रोजी असण्याची दाट शक्यता आहे. 13 फेब्रुवारी 2024 रोजी असण्याची दाट शक्यता आहे. माझ्या माहितीस तो हा शनिवार येतो आणि शनिवारी परीक्षा आहे 13 फेब्रुवारी 2024ला, 13 फेब्रुवारी 2024ला. तर एकदम शॉर्ट मध्ये ही प्रोसेस आहे. जानेवारीमध्ये ऍड आली, फेब्रुवारीमध्ये परीक्षा होईल, मार्च एंडिंग पर्यंत इंटरव्ह्यू होतील आणि मी डेफिनेटली सांगतो एप्रिल एंड पर्यंत यांचा फायनल रिझल्ट असेल. 4 महिन्यामध्ये ही पूर्ण रिक्रुटमेंट प्रोसेस असेल. आजपासून 6 महिन्यात तुमच्या आता त्यांचं ऑफर लेटर असेल, तुम्ही ट्रेनिंगला असताल. इतकी सिलेक्शन प्रोसेस यांची फास्ट आहे आणि जॉब स्टेटस खूप चांगलं आहे, म्हणजे चांगला जॉब आहे. आता काही कॉमन डाऊट्स अशा रिक्रुटमेंट आल्यानंतर, जो ऑफ द ट्रॅक रिक्रुटमेंट ज्याला आपण म्हणतो, अशा आल्यानंतर काही लोकांच्या मनात काही छोटे छोटे कॉमन डाऊट्स असतात. जसं की SBI POचं काम काय आम्हाला चांगलं माहिती आहे, पण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरचं काम काय याच्याबद्दल तेवढी माहिती नाहीये. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरचं काम असतं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलचं, मॅनेजरियल लेवलचं काम असतं. यांचा पब्लिकशी ॲज ऑलमोस्ट काहीच कॉन्टॅक्ट नसतो. हा फ्रंट डेस्कवाला जॉब नाही आहे, हा बॅकएंड ऑफिसवाला जॉब आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलचा. त्यामुळे यांचा पब्लिक कॉन्टॅक्ट ऑलमोस्ट नसल्यातच आहे. मॅनेजरियल लेवलचं काम आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलचं. ऑथोरायझेशन ज्याला आपण म्हणतो, अप्रूव्ह करण्याचं काम जे हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरचं असतं. एवढ्या कमी जागा आहेत तर सिलेक्शन होण्याची काही प्रोबॅबिलिटी, काही चान्सेस आहेत का? हो, मी पुन्हा सांगतोय, 300 जागांमध्ये आपले 5-5, 6-6 सिलेक्शन झालेत. त्यामुळं अक्रॉस इंडियामध्ये 250 जागा आहे. तर कॉम्पिटिशन जरी जास्त असलं तरी जे कॉम्पिटिशन असतं ते हौशांचं नसतं, जेन्युइन लोकांचं असतं. त्यामुळे त्या नंबरकडे विचार करू नका. एक मुलगी आताच भेटायला होती, तिचं म्हणणं होतं की मी मागच्या वर्षी इथं राहायला आले होते, पण इथली गर्दी बघून मी वापस निघून गेले. मग माझ्या भावाने गावाकडे गेल्यानंतर पुन्हा सांगितलं की ते गर्दी जास्त टेन्शन घेऊ नको, कारण ती गर्दी जेवढी आहे ती सगळीच तयारी करणारी नाही, ती बरेच त्यातले हौशे. मी स्वतः थोडं ऑब्झर्व केलं आणि मग इथं आले. आता लक्षात येतंय की जी गर्दी मला दिसते ती गर्दीतले खूप लोक असे आहेत
कि जे आपले चलो एंजॉय करेंगे, संभाजीनगर में जाएंगे, पिक्चर देखेंगे, प्रोजोन में घूम के आएंगे, गांव में आके फिर अपना अपना बिजनेस सेटल बिटल कर लेंगे, नहीं तो कुछ ना कुछ अलग करेंगे. तर इस तरीके की वो गर्दी आहे. तो गर्दी में दर्दी नाही होणार, बिंदास्त राहायचंय, असं काहीच नाहीये. त्या गर्दीला पाहून घाबरू नका की बाबा एवढ्या जागा एवढी मोठी गर्दी आहे. जेन्युअन कॅन्डिडेट, जेन्युअन अप्लाय करणारे, जेन्युअन तयारी करणारे लोक खूप त्या मानाने कमी असतात. पुढचा मुद्दा, प्रश्न येतो की बँकिंग इंडस्ट्री बेटर आहे की इन्शुरन्स इंडस्ट्री. ग्रोथ हा एकमेव पॅरामीटर जर लावला तर बँकिंग चांगलं आहे. ग्रोथ हा एकमेव पॅरामीटर लावला तर बँकिंग चांगलं आहे. अपार्ट फ्रॉम ग्रोथ बाकी सगळ्या पॅरामीटरवर इन्शुरन्स सेक्टर कधीही चांगले. सॅलरी जास्त, पब्लिक कॉन्टॅक्ट कमी, वर्क लाईफ बॅलन्स चांगलं, 5 days a week, आता सध्या 5 days a week चालू आहे. या सगळ्या चांगल्या गोष्टी इन्शुरन्स सेक्टरच्या आहे. फक्त ग्रोथ थोडीशी ॲज कम्पेअर्ड टू बँकिंग स्लो आहे, कारण यांचे ऑर्गनायझेशन छोटे आहेत. पुढच्या काही वर्षात 10 वर्षात तुम्ही इन्शुरन्स इंडस्ट्री खूप मोठी बूम झालेली पाहताल. 10 वर्षापूर्वी बँकिंगही असं छोट्या स्केलवरच चालायचं. आज तुम्ही बघा इन्शुरन्स हळूहळू पाय पसरतंय. रिझन प्रत्येकाला असं वाटतं की माझी लाईफ स्टेबल असली पाहिजे, अचानक मोठे खर्च यायला नको. गाडीचा ऍक्सिडेंट झाला छोटा मोठा, खिशातून 5-6 हजार नुसते इन्शुरन्स क्लेम करायला गेले, बाकी सगळा क्लेम बँक इन्शुरन्स कंपनीने सेटल केला. हॉस्पिटलाइज झालो मोठ्या आजारासाठी, ऍडमिट झालो चांगल्यातल्या चांगल्या हॉस्पिटलला, 2-4 हजार रुपये नॉमिनल फीस लागली, बाकी सगळा क्लेम जो आहे हा हॉस्पिटलचा कंपनीने रिएम्बर्स केला. खूप चांगल्या फॅसिलिटीज मला इन्शुरन्स देते, लाईफ स्टेबल करते. तर डेफिनेटली इन्शुरन्स सेक्टरचा खूप चांगला काळ अजून पुढच्या वर्षांमध्ये डेफिनेटली येईल. त्यामुळं इन्शुरन्स सेक्टरचं एक चांगलं बूम पुढच्या काही दिवसात आल्यास त्याचा फायदा डेफिनेटली तिथं काम करणाऱ्या एम्प्लॉईजला होणारच आहे. सिलेबस बँकिंग सारखा असतो की दुसरा काही असतो? मी म्हणतोय पूर्ण बँकिंगच आहे, कारण परीक्षाच IBPS कंडक्ट करतं. परीक्षा IBPS कंडक्ट करत असल्यामुळे ॲज इट इज सिलेबस आहे. यापूर्वीचे सगळे मागचे तुम्ही पेपर बघा, यापूर्वीचे सगळे फीडबॅक बघा, सगळं काही रिलेटेड टू बँकिंगच आहे. सेम ॲज गुड ॲज बँकिंग. बँकिंग व्यतिरिक्त काहीच करण्याची गरज नाही. सेक्शनल कट ऑफ असतो का? हो, सेक्शनल कट ऑफ असतो. निगेटिव्ह मार्किंग असते का? हो, निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असते. याला सेक्शनल कट ऑफ आहे, याला निगेटिव्ह मार्किंग आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे आणि सेक्शनल कट ऑफ हा त्या वेळेत डिसाईड केला जातो. सर्व्हिस बॉन्डचं काय? आता डेफिनेटली कुठलंही ऑर्गनायझेशन जेव्हा तुम्ही जॉईन करता, तर जॉईन केल्यानंतर ऑफकोर्स तुम्ही मध्येच जर सोडून जातायत तर ऑर्गनायझेशनचा रिक्रुटमेंटवरचा पूर्ण प्रोसेसवरचा खर्च जो आहे हा वाया जातो. म्हणून प्रत्येक कंपनीचा एक सर्व्हिस बॉन्ड आहे की एवढं प्रोबेशन पिरियड आहे, आणि त्या प्रोबेशन पिरियडच्या दरम्यान जर तुम्ही सोडून गेले तर सर्व्हिस बॉन्ड आहे. सेम यांचंही म्हणणं आहे की 5 वर्षाच्या मध्ये जर तुम्ही सोडून गेले तर एक सर्व्हिस बॉन्ड तुम्ही ब्रेक करून जाताय, तेवढे पैसे तुम्हाला देऊन जावं लागेल. मी म्हणतो इन्शुरन्स सेक्टर तुम्ही सोडून जाण्याचा प्रश्नच येत नाही. आज बँकिंगमध्ये चांगल्या लेवलला काम करणारे जुने लोक आपले म्हणतात की नाही सर मला इन्शुरन्समध्ये काम करायला आवडेल, कारण इन्शुरन्समध्ये खूप पीस ऑफ माइंड आहे. त्यामुळे सर्व्हिस बॉन्डचा तुम्ही अजिबात विचार करू नका, तो ब्रेक होण्याचे चान्सेस दूरपर्यंत नाहीये. हु शुड अप्लाय? कुणी अप्लाय करावं? एकदम प्रेशर ग्रॅज्युएट, मी बँकिंगचा मला पण माहित नाही, या सिलेबसचा गंध नाही, नकाच करू अप्लाय. ज्यांनी बँकिंगची तयारी करून कमीत कमी 4-4, 6-6 महिने झालेत, एखादी बॅच कंप्लीट झाली आहे, अशा लोकांनी अप्लाय करा. अनुभव म्हणून तसं कुणीही अप्लाय करू शकतं, पण मी म्हणेल अनुभव म्हणून अप्लाय करायचा असेल तर करू शकता. पण स्टील जर तुम्ही एकदम रिसेंटली बॅच जॉईन केली असेल किंवा नेमकंच तुम्ही प्रिपरेशनला स्टार्ट केला असेल तर अप्लाय नाही केलं तरी चालेल. जुन्या मुलांना एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे, जुन्या मुलांचे सिलेक्शन चांगले होण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. बाकी रिलेटेड याचे काही डाऊट्स असतील नंबर माझा आहे, मेसेज करा. पण सगळ्यांनी जुन्या विद्यार्थ्यांनी याला अप्लाय केलं पाहिजे. चांगली एक रिक्रुटमेंट आहे आणि चांगली एक संधी आहे तुमच्यासाठी ऑफिसर कॅडरमध्ये जाण्याची. चांगला पगार, स्लो ग्रोथ आहे, पण पीस ऑफ माइंड आहे, वर्क लाईफ बॅलन्स आहे, फॅमिलीला वेळ देता येईल, 5 days a week आहे, आलेले पैसे सॅटर्डे संडे खर्च करायला पण वेळ मिळेल. SBI PO ला खूप चांगला पगार आहे, 80-90 हजार रुपये, पण पगार खर्च करायला पण वेळ मिळत नाही, असं माझं नाही, असं जुन्या मुलांचं म्हणणं आहे. ठीक आहे. असो, हीच अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. सगळ्यांनी अप्लाय करा. ऑल द बेस्ट.